हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सगळे? हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. आणि आमची दिवाळीची तयारी चाललेली इथे. आणि हे बघा, शेव काढते आई. आणि मी फर्स्ट टाईम अशी घरी शेव काढताना बघितली, कारण आमच्या घरी पण आहे ना, आई काढत असेल लहानपणी, पण मी लहान होते तेव्हा मला काही एवढं कळत नव्हतं. पण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून आम्ही बाहेरच शेव करायला देतो. शेव, चिवडा, शंकरपाळी वगैरे. बाकी आई फक्त चकल्या वगैरे, लाडू वगैरे घरी करते, नाही तर बाकी शेव चिवडा वगैरे आम्ही बाहेरच द्यायचो. त्याच्यामुळे इथं आमच्या ज्या सासूबाई आहे, आमच्या आईंनी बघा इतकी छान शेव केलेली आहे. आणि मला याच्यातलं काहीच येत नाही आणि मला आवडत पण नाही करायला, कारण की काय माहिती, मला नाही आवडत करायला. बाकीचीच कामं करायला आवडतं, फराळाचं बिराळाचं बनवायला आवडतच नाही. पण हे बघा, आमच्या आईंनी किती छान अशी शेव बनवलेली आहे, खूप भारी आणि टेस्टी आणि इतकी क्रंची झालेली होती. तिकडे घेतलं. त्याच्यानंतर इथे चालली होती श्रेयाची पार्टी. तर आज आम्ही करणार आहोत पार्टी, छोटीशी पार्टी, दिवाळी स्पेशल फराळ. हे बघा, चला स्टार्ट करू. हे बघा, आम्ही चकली आणलो, हे शंकरपाळी आणलो. अगं व्हिडिओ चालू आहे. तर आम्ही आणला आहे हा फराळ. करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळ्या. म्हणजे शेव किती भारी आणले. पोहे, चिवडा, अजून एक करंजी, चाट. कळलं ना, आम्ही हा कुरकुऱ्याचा चाट आम्ही बनवलेला आहे. आणि हा चिवडा आहे. चिवडा. कांदा टोमॅटो ह्याचे, आणि हा कचरा. तू पण बघा, एवढं सगळं लागतं हे ह्याच्यासाठी. बघा, आम्ही आणि एवढं सगळं लागतं ते आम्ही नाही बनवले. हा रिकामा डब्बा आहे, हा आप्पाचा डब्बा आहे. पण आप्पे सगळ्यांनी खाल्लेत मला सोडून. माझा आप्पा आहे तो. तू बोल, मधून हे बोलली. चला आता खाऊया. मी आता माझं अगं जिट्ट खाते, एकच वस्तू सगळ्यांनी नका खाऊ. सगळ्या एकच वस्तू खातात, यम्मी यम्मी करतात. जाऊन दे. तू पण का? छान लागेल ना. चाट मसाला जरा जास्तच झालाय, टोमॅटो पण जरा जास्त झालंय, म्हणते आंबट झालंय, पण ट्राय करा. ही रेसिपी आम्ही विंडो केस. चकली आहे, आपण चकली खाऊ. 6 वाली चकली. ये आता या ठिकाणी आम्ही आता खाण्याची प्रोसेस चालू ठेवणार आहे, तर आपण नंतर भेटू. बाय बाय. बाय बाय बाय. नंतर आमची श्रेयाची आमची पार्टी झाल्यानंतर मग इथे आम्ही बसलेलो आहे हे कामं करायला. आम्हाला हे काम करायला खूप आवडतं दोघांना, त्याच्यामुळे आम्ही हेच काम करतो. आणि हे काम पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दिवाळीची तयारी कोण करणार. आणि मला एवढं गरम होत होतं ना, म्हणजे मी लिटरली म्हणत होती की लहानपणी आपण नवीन ड्रेस घालून बसेल, कसं काय असं बसत असेल बरं. आणि आता नवीन ड्रेस घालून हे सगळं तयारी करताना माझ्या नाकी नवाली होतं, कारण इतकं गरम व्हायला लागलं. पण हां, डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.